वृद्ध बापाचा खून। कोल्हापूर हुपरी येथील अप्पासू कृष्णा नुले वय वर्ष 70 राहणार गंगानगर हुपरी याचा गुरुवार दिनांक 14 रोजी रात्री 10 ते 11च्या दरम्यान डोक्यात लोखंडी रॉडचा वर्मी घाव घातल्याने रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती हुपरी पोलिसांना समजताच हुपरी पोलीस ठाणा स्थळी जाऊन माहिती घेऊन या खून प्रकरणी मयताचा मुलगा अनिल अप्पासू नुले वय वर्ष 45 याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। अधिक माहिती अशी की यातील मयत अप्पासू नुले हे आपल्या कुटुंबियांसमवेत राहत असून त्यांना 2 मुले होती। त्यातील एकाचे निधन झाले असून त्याचा दुसरा मुलगा अनिल याचे लग्न झाले आहे। अनिल याला 20 वर्षाचा मुलगा आहे। आरोपी अनिल याने 15-16 वर्षापूर्वी पत्नीचा संशय घेऊन खून केला होता। या खून प्रकरणी अनिलसह त्याच्या आई-वडिलांना 14 वर्षाची शिक्षा झाली होती। ते सर्वजण शिक्षा भोगून 1-1.5 वर्षापूर्वी बाहेर आले होते। ते बाप लेक शेती व्यवसाय करत आहेत। त्यांच्यात किरकोळ कारणातून वारंवार भांडणे होत असत। त्यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी त्यांचे नातेवाईक किंवा शेजारी पाजारी गेले तर त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण करत असत। त्यामुळे त्यांच्यात कुणीच जात नव्हते। गुरुवारी रात्री 9च्या सुमारास किरकोळ कारणातून बाप लेकांमध्ये वाद झाला। या वादातून रागाच्या भरात आरोपी अनिल याने वडील अप्पासू याचा लोखंडी पाईप आणि लाकडी दंडक्याने त्याच्या डोक्यात, पाठीत आणि पायावर जोरात मारहाण करून लागल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली। या खुनाची माहिती हुपरी पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रथम हुपरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले। तेथून शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात पाठवून सदर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या खून प्रकरणी आरोपी मुलगा अनिल नुले याला अटक केली असून पुढील तपास हुपरी पोलीस करीत आहेत।